झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। मुंबईत हक्काचं घर असणं म्हणजे स्वर्ग मिळाल्यासारखंच। विनायक राहते यांनीही नेरळमध्ये फ्लॅट घेतला, पण या बिल्डिंगचे बिल्डर म्हणजे दोन पार्टनर। बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज काढून विनायक यांनी फ्लॅट घेतला, पण 2005 पासून घर तर त्यांना मिळालं नाहीच, पण कर्जाचे हप्ते मात्र सुरू झालेत। शिवाय विनायक यांचे बँक ते बिल्डर असे हेलपाटेही सुरू आहेत। अखेर यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न। मुंबईतल्या विनायक प्रभाकर राहते यांनीही स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहिलं। मुंबईत घर घेणं तर शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी 2005 मध्ये महानगरी मुंबईचं शेवटचं उपनगर असलेल्या नेरळमध्ये घर पाहिलं। नेरळमधील ओमसाई कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीच्या प्रकल्पामधलं घर बुक केलं। घराची किंमत 8 लाख रुपये होती। विनायक यांनी ठाण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाचपाखडी शाखेत 4,65,000 रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला। बँकेकडे सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर बँकेनं ओमसाई बिल्डरचे एक मालक सुर्वे यांना 2,78,000 रुपयांचा चेक दिला, तर दुसरा 1,87,000चा चेक बँकेनं ओमसाई बिल्डर कंपनीचे दुसरे पार्टनर जोगळेकर यांना दिला। हा चेक मिळेपर्यंत ओमसाई बिल्डर कंपनीचे पार्टनर यांच्यात व्यावसायिक वाद झाले होते, त्यामुळे शेवटचा 1,87,000चा चेक मिळालाच नाही असा दावा करत घराचा ताबा द्यायला नकार दिला। 187 का लास्ट अमाउंट था, वो उनको गया नहीं। बैंक मैनेजर उस टाइम के जादव साहब थे, उन्होंने कुछ गपला वपला करके उनके पार्टनर के साथ हाथ मिला के ये सुर्वे को नहीं दिया, वो जोगलेकर को दे दिया। उनको पेमेंट नहीं मिला सुर्वे को, जिन्होंने मेरा बंगला बिल्डअप किया है, तो इसलिए उन्होंने वो अटका दिया। विनायक राहतेंच्या आता बिल्डर आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा फेऱ्या सुरू झाल्या होत्या। विनायक यांचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं। दुसरीकडे विनायक यांच्या खात्यातून ईएमआय म्हणजे कर्जाचे हप्तेही सुरू झाले होते। घरही नाही आणि हप्तेही सुरू झालेत अशी दुहेरी लूट सुरू झाली होती। जब मुझे टाइम मिलता है मैं उनके पास जाता था पर्सनली, फिर करस्पॉन्डेंस किया, लेटर लिखा, यहाँ लिखा, पूना में लिखा, लेकिन सब लोग का इन्होंने कुछ रिटर्न में जवाब नहीं दिया। इन्होंने तो ओरली बताया आपको मिल जाएगा, हमारी गलती है वो। अशा परिस्थितीत विनायक यांनी झी हेल्पलाईनकडे मदतीचा हात मागण्याचं ठरवलं। त्यांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली। झी हेल्पलाईनची टीम पहिल्यांदा ठाण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाचपाखडी शाखेत पोहोचली। तिथले मॅनेजर भलतेच श्रेष्ठ निघाले। त्यांनी लेखी चौकशी करण्याचं फरमान काढलं। आम्ही लेखी प्रश्न टाकला तेव्हा त्यांनी बँकेनं ओमसाई कन्स्ट्रक्शनच्या मागणीप्रमाणे चेक रिलीज केल्याचं सांगितलं। मात्र प्रत्यक्षात राहते आणि बिल्डर यांच्यात झालेल्या खरेदी व्यवहारात जोगळेकर यांचं नाव कुठेच नव्हतं। त्यामुळे बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यानं कोणतीही पडताळणी न करता 1,87,000 रुपये दिले होते। एक्चुअली बैंक का गलती है। एक्चुअली मेरे साथ एग्रीमेंट है तो मेरे को ही मिलना मांगता था, और उसके ऊपर अभी फॉलोअप चल रहा है। मैंने भी लेटर दिया है बैंक को, वैसा राठे साहब को दिया है, वो भी फॉलोअप कर रहे हैं। लेकिन बैंक अभी हाँ बोल रहे हैं, लेकिन कुछ मीन्स उसके ऊपर कुछ सोल्यूशन तो नहीं निकल रहा है, क्योंकि मेरे को भी पैसा नहीं मिल रहा है और उनका भी प्रॉब्लम हो रहा है। वो भी बेचारे हफ्ते भर रहे हैं। चूक बँकेच्या अधिकाऱ्याची असताना बँक काहीही मानायला तयार नव्हती। आमच्याकडे कागदपत्र नाही असं सांगून बँक मॅनेजरनं सरळ उडवून लावलं। आपका अपने जवळ काही डॉक्युमेंट आहे क्या? कोई डॉक्युमेंट है मेरे पास? अभी इधर क्या मैं बोलता हूं कैमरे से रे मी काय तुम जीएम से बात करो। आम्ही बँकेच्या झोनल मॅनेजर पासून महाव्यवस्थापकापर्यंत सगळ्यांशी पत्रव्यवहार केला, मात्र आमच्या तक्रारीचं उत्तर कुणाकडेही नव्हतं। बँकेचे अधिकारी फक्त कागदी उत्तर देत होते। बात हुई मेरी उनसे। क्या बोला सर उन्होंने? वी विल अराइव एट ए कंक्लूजन। देख लिया सारी चीजें, थोड़ा आगे जाना पड़ेगा और एक दो चीजें और देखनी है मुझे। झी हेल्पलाईन विनायक राहते यांना एकटं सोडणार नाही। आम्ही त्यांच्या संघर्षात त्यांना सदैव साथ देऊ। त्यांनी पाहिलेलं हक्काचं घर आम्ही त्यांना मिळवून देणारच, कारण सवाल त्यांच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी संजय प्रसादसह प्रियंका वानखेडे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।